या ठिकाणाला छत्रपती शिवाजी महाराजांचा राजदरबार असं म्हटलेलं आहे आणि या दरबारामध्ये राजांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता 6 जून 1674 ला। शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी हा पूर्ण दरबार पैठणी कापड आणि मखमली पडद्यात पूर्ण सजवून घेतला होता। 6000 लोकांना बसण्याची व्यवस्था या सदरेवरती केली होती। राजांचा राज्याभिषेक म्हणजे 6 जून 1674। राज्याभिषेकाचं छायाचित्र घरात ऑफिसात दुकानात कुठेतरी तुम्ही पाहिले असेल। राजांचं 32 मानाचं सिंहासनाची जागा इथे होती। त्या भिंती वगैरे आता बांधलेल्या म्हणजे पेशव्यांनी महाराजांच्या काळात नव्हत्या। राजे जर सिंहासनावरती बसले, सिंहासनावरती शिवरायांना प्रजा दिसली असती आणि या प्रजेला आपले राजे दिसले असते। म्हणजे दोन्ही भिंती पेशव्यांच्या आतमध्ये विटांचं बांधकाम आहे बघा दोन्ही साईड। एक साईडला अष्टप्रधान मंत्रिमंडळ राजांचे मंत्री यांना बसण्याची व्यवस्था केली होती। एक साईडला शिवरायांच्या राण्या होत्या 8 गडावरती राहायच्या 7 त्यांना बसण्याची व्यवस्था केलेली। 32 मानाचं सिंहासन मध्ये चमकत होतं। एक मन म्हणजे 40 किलो 1280 किलोचं वजनाचं रत्नजडीत सुवर्ण सिंहासन। सिंहासनाच्या डाव्या बाजूला मंत्री बसले होते, सिंहासनाच्या उजव्या बाजूला राण्या बसल्या होत्या। राष्ट्र छत्रपती श्री शिवाजी महाराजांची आई जिजाऊ महासाहेब 78 वर्षाच्या जिजाऊ महासाहेब या आनंदाच्या क्षणाला उपस्थित होत्या। दरबारात 6000 प्रजा बसली होती। नगारखान्यावरती नगारे, सनई, चौघडे, तुतारे, दुधुंबे वाजत होते। शिवरायांचा राज्याभिषेक। राजे सकाळी राज्याभिषेकाला पहाटे लवकर उठले, स्नान केलं, अंगावरती पोशाख परिधान केला आणि राजांची मिरवणूक वाजत गाजत हत्तीच्या अंबारीमध्ये त्या नगारखान्यातून त्या होळीच्या माळवणी स्टेट मंदिराला निघाली। शंकराचं दर्शन घेतलं, आई भवानी जगदंब मातेला वंदन केलं, शिरकाईचं दर्शन घेतलं, वाडेश्वराचं दर्शन घेतलं आणि तीच मिरवणूक महाराजांची या नगारखान्याच्या समोर आली। हत्तीच्या अंबारीमधून राजे उतरले। दरबारात तावलं पडताना प्रत्येक मावळा उठून आपल्या डोक्यातला पेठा काढून शिवाजी राजांना मुजरा करतो आणि राजांना प्रत्येक मावळ्याने मुजरा करत असताना राजे स्वराज्याच्या पायऱ्या चढताना हा दरबार पाहून, हे 32 मानाचं सिंहासन पाहून शिवाजी महाराजांचं हृदय घुमलं। महाराजांच्या डोळ्यात की पाणी आलं। राजे स्वराज्याच्या पायऱ्या चढताना राजे म्हणाले आपल्या आईला की आऊ साहेब, ज्या वीरांनी, ज्या मावळ्यांनी हे स्वराज्य उभं केलं, असंख्य वीर मावळे या आनंदाच्या क्षणाला या सदरेवरती पाहण्यासाठी मिळत नाहीयेत। स्वराज्याच्या पायऱ्या चढताना आज आम्हास आमचे मावळे आठवतात की हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो ते आमचे तानाजी माळुसरे। हे राज आधी लगीन कोंडाण्याचं मग आमच्या रायबाच असे म्हणणारे तानाजी माळुसरे या सदरेवरती कुठे दिसत नाहीत। गड आला पण शिववा गेला। मुरारबाजी बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर, शिवा काशीद असंख्य मावळ्यांची नावं घेत राजे स्वराज्याच्या पायऱ्या चढत सिंहासनाच्या गादीवरती आरूढ होणार। शिवाजी महाराजांनी आपल्या आईचं दर्शन घेतलं आणि त्या 78 वर्षाचे जिजाऊ महासाहेबांचे डोळे पाण्याने भरून आले। आऊसाहेब काय म्हणाल्या की बाळ आमचा शोभा, अहो लहान असताना ते शिवनेरीच्या काळ्या मातीचे किल्ले बनवणार आणि आज या रायगडाच्या 32 मानाच्या सिंहासनावरती आरूढ त्या मातेला किती आनंद झाला असेल। राजे सिंहासनावरती उजवा गुडघा आरूढ केला। काशीहून आलेले गागा भट्ट यांनी शिवाजी महाराजांच्या हातामध्ये विष्णूची मूर्ती दिली आणि गागा भट्टाने आणलेल्या 7 नद्यांना अभिषेक घातला। 1000 मोहरा उधळल्या। पूर्ण दरबार उभा राहिला। राजांच्या अंगावरती फुलांचा वर्षाव केला। खेड्या गावात पेढे वाटले। मराठ्यांचा राजा झाला आणि याच दरबारातून एक झुलपुकदार ललकार देतो। ललकारी अशी की मागून सगळ्यांनी मोठ्या आवाजामध्ये जय म्हणायचे की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा देऊ लागली आणि 6 जून 1674 ला छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा या सदरेवरती पार पडला। म्हणून तर म्हटलं गेलेलं आहे की अंधार फार झाला, अहो अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे। अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे आणि या महाराष्ट्राच्या भूमीला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे, पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे। आता आपण इथून राजवाडा पाहण्यासाठी चला। विटांची रूम पाहण्यासाठी मिळते का मुलांकडे बघा। ती जी विटांची रूम आहे ना तिला टाकसाळ असं म्हटलेलं बघा। टाकसाळ म्हणजे कॉइन्स, नाणे, होन, शिवराई, राजमुद्रा। शिवाजी महाराजांची स्वतःची करन्सी होती। म्हणजे जशी भारताची रिझर्व्ह बँक आहे त्याच्यामध्ये आपण नोटा छापतो, कॉइन छापतो। 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची स्वतःची बँक होती ती समोरची, त्याला विटांची रूम टाकसाळ असं म्हटलेलं आहे। मिंट समोर बघा 2 स्तंभ आहेत आणि तो 3रा स्तंभ। या बाजूला स्तंभ आहे 7 मजली उंच होता महाराजांच्या काळात, विजयी स्तंभ। विजयाचं प्रतीक इथे फडकवलं जायचं। बाजूला मनोरे, शिवाजी महाराजांच्या ज्या राण्या होत्या ना थंड हवेशीर बसण्यासाठी त्या मनोऱ्यामध्ये यायच्या, त्याला मनोरे असं म्हटलं। हा समोर तिकडे ती बाल्कनी दिसते का, ती शिवाजी महाराजांची स्वतःची बाल्कनी होती।
अष्टकोनी होती, 2 मजली उंच होती. वरच्या खालची 1 मजली आणि वरती काय होतं, वरच्या मजल्यावरती राजे जर गेले ना तर वरच्या मजल्यावरती महाराजांना गड किल्ल्यांचं दर्शन व्हायचं. राजगड, तोरणा, लिंगाणा, मकरंदगड, प्रतापगड, सोनगड, मानगड या किल्ल्यावरून 8 गडांचं दर्शन होतं शिवाजी महाराजांना. ते या बाल्कनीत व्हायचं. या आयतोकरची खोली त्याला खलबतखाना. खलबतखाना म्हणजे गुप्त आणि महत्वाच्या चर्चा आतमध्ये जाऊन केल्या जायच्या. 11 पायऱ्या खाली उतरलात ना की अंडरग्राऊंड जमिनीमध्ये रूम आहे, अंधार आतमध्ये वटवगळ्यात लोक खाली जात नाहीत. महत्वाच्या आणि सिक्रेट चर्चा आतमध्ये केल्याच्या. त्यांचं नाव होतं बहिरूपी बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक हे गुप्त खलबतखान्याचे हेर होते, राजांचे एक मेन हेर. त्यांना पदवी दिली होती ती म्हणजे बहिरूपी. म्हणजे गावा गडकिल्ला जायचे, वेषांतर करायचे, बातम्या माहिती घेऊन गडावरती यायची, आज जाऊन गुप्त आणि चर्चा करायची. त्याला खलबतखाना असं म्हटलंय. महत्वाच्या आणि सिक्रेट चर्चा आतमध्ये केल्या जायच्या होत्या. खाली तलाव आहे, सगळ्यांना दिसेल, गंगासागर तलाव आहे बघा. इथूनच वरूनच पहा तलाव, तुम्ही नंतर खाली जाणार आहे तलाव बघायला. तलावाची जी खोली आहे ना 32 फूट तलाव खोल आहे. हाती तलाव पण एवढंच खोल होतं बघा. गंगा, यमुना, नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, जलीय झाले तीर्थांची घरं, नाव दिले गंगा सागर. गंगा म्हणजे नद्या, सागर म्हणजे समुद्र, असं गंगासागर आहे. या समोरच्या भिंतीपासून ते आपल्या पाठच्या भिंतीपर्यंत चारी बाजूने अशा राजवाड्यामध्ये ज्या भिंती आहेत त्यांच्यावरती पूर्णपणे लाकडी बांधकाम होते. सागाची लाकडं, कुंभार नळची कवळं, पैठणी कापड आणि मखमली पडदे, वरती छप्पर होतं सगळं. हे नंतरच्या काळामध्ये इंग्रजांनी उद्ध्वस्त केलं. 10 मे 1818 कर्नल प्रॉक्टर आणि मेजर हॉल या 2 ब्रिटिशांनी किल्ल्याच्या खाली डोंगर आहे, इथे रोपेने आलात ना गडावरती, तिथे पुढे एक नेवाळीवाडी गाव आहे. त्या गावातून पोटल्याचा डोंगर आहे, तिथून रान रेड्याच्या साहाय्याने त्या डोंगरावरती तोफा चढवल्या आणि हा किल्ला उद्ध्वस्त केला. 11 दिवस हा गड इतिहासाच्या नोंदीप्रमाणे जळत होता. आपण राजवाड्यामध्ये उभ्यात, आपण पाहिला तो दरबार, त्याला दिवाणे आम असं म्हटलेलं आहे. आणि आता जिथे उभ्यात ते दिवाणे खास आहे. समोरचा चौथरा आहे त्याला दिवाणी खास का, तर शिवाजी महाराजांच्या ज्या मेन मिटिंगा होत्या ते इथे, म्हणजे VIP लोक जी राजांच्या सोबत मिटिंगा करायची ते या ठिकाणावरती. पुढे दरबार आहे, तिथं आम जनतेसाठी दरबार होता. म्हणजे गोरगरीब जी जनता, महाराजांचे मावळे वगैरे होते त्यांच्यासाठी न्याय पुढे दिला जायचा. पण जी महाराजांची खास विदेशी परदेशातून जी गडावरती येणार डील करण्यासाठी त्यांच्या मिटिंगा इथे व्हायच्या. 225 फुटाचं अंतर आहे चौथऱ्याचं. याला सचिवालय म्हणजे दप्तरखाना. छत्रपती शिवाजी महाराजांनी 400 वर्षापूर्वी मंत्रालय स्थापन केलेलं. अष्टप्रधान 8 मिनिस्टर, अंबिराव मोहिते, अण्णाजी दत्तू, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र निलकंठ, निराजी रावजी, मोरोपंत पिंगळे, रघुनाथ पंडित असे राजांचे 8 मंत्री होते. जसे आताचे मंत्री आहेत ना, पालकमंत्री, मुख्यमंत्री, आमदार, खासदार, तसे 400 वर्षापूर्वी शिवाजीराजांनी मंत्रिमंडळ स्थापन केलं होतं. जे किल्ल्यावरचा या गडावरती कुठल्या मोहिमेला जाणारे लागणारे ढाली, तलवारी, साहित्य किंवा गडावरती रोजचे खलिदे किती येतात, आपण किती दिले जातात, खलिदे म्हणजे पत्र, हा पूर्णपणे शिवाजी महाराजांचा राजवाडा आहे. पण या राजवाड्यामधलं जे मेन ठिकाण आहे या ठिकाणावरती आपल्या राजाने छत्रपती शिवाजी महाराजांनी 3 एप्रिल 1680 मध्ये रायगडावरती शेवटचा प्राण सोडला. ती ही जागा आहे. शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला, 19 फेब्रुवारी 1630 आणि 3 एप्रिल 1680 राजांचं निधन. 50 वर्ष आयुष्य लाभले शिवाजी महाराजांना आणि या 50 वर्षामध्ये 372 किल्ले या स्वराज्यामध्ये जिंकून घेतले महाराजांनी. मराठ्यांच्या राजधानी 4 होत्या. पुण्यात राजगड किल्ला, कोकणात रायगड किल्ला, साताऱ्यामध्ये सातारा, जिंजी अशा राजधानी होत्या. पण या गडावरती येऊन आपले राजे 10 वर्ष राहिले ते या ठिकाणावर. छत्रपती शिवाजी राजांचं मनासारखं धन होतं, धनासारखे राजे होते. अहो राजासारखी माणसं होती, माणसांसारखा राजा होता, राजासारखा गड होता आणि या गडासारखी प्रजा होती आणि या प्रजेसारखे छत्रपती शिवाजी महाराज होते. शिवाजी उलट नावाचा जीवाशी होतं. मरावं कसं हे संभाकनी शिकावं आणि जगावं कसं हे शुभाकनी शिकावं. रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, हिरे माणिके मोती आम्हाच दुसरी दौलत नाही. हा महाराष्ट्र पोरका झाला, सूर्य मावळला. आपल्या छत्रपतीने आपला अखेरचा श्वास या राजवाड्याच्या मातीमध्ये सोडला. इथे महाराजांचं निधन झालं आणि इथून 1.5 किलोमीटर लांब ते जगदीश्वर मंदिर पाहिलं ना, त्याच्या पाठच्या बाजूला राजांची आग्नी दिली. महाराजांची आग्नी कोणी दिली, साबाजी भोसले चुलतभाऊ यांनी. मग संभाजीराजे त्यांचे पुत्र होतं, राजाराम राजे होते. पण संभाजीराजे त्यावेळी पन्हाळगडावरती होते. संभाजीराजांना काही माहिती नव्हतं. राजाराम राजे रायगडावरती होते, पण राजाराम राजांचं मुंजन करायचं होतं, त्यांना राजे करायची होती. पण त्या हिशोबाने राजाराम राजांची शिवाजी महाराजांना आग्नी साबाजी भोसले चुलतभाऊ यांनी आग्नी दिलेली. हा राजांचा महल आहे, हा राजांचा राजवाडा आहे. राजवाड्याच्या बाजूला ज्या आपण खिडक्या पाहिल्या नाही छोट्या छोट्या, त्या खिडक्या बघा, तिकडच्या साईडला पण खिडक्या होता, त्यांना टेहळणे बुरुज. हा राजधानीचा गड आहे ना, राजवाड्यात उभ्यात पहारेकरी कंपल्सरी या खिडक्यातून उभे असायचे पहारे देण्यासाठी. हा महल आहे महाराजांचा. इथे राजांचं 10 वर्ष वास्तव झालं. आता आपण पुढे जाणार ते म्हणजे राण्यांचे महल पाहण्यासाठी पुढे जाणार. चला या. आता बघा आपण किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूला आता उभे आहेत. पायी गडावरती आलो, तिकडून आलो, रोपेने आलो असतो, या दरवाजातून वरती आलो असतो लगेच. बघा
खालच्या बाजूला दोन आणि तिकडे एक 5 वाडे पाहताय. या वाड्यांना अष्टप्रधान मंत्रिमंडळाचे वाडे. आपण त्यांचे ऑफिस बघून ना मंत्रिमंडळाचे तिकडे राजवाड्यात ते मंत्री जे राहायचे ना ते या ठिकाणावरती राहायचे. हे अष्टप्रधान मंत्रिमंडळाचे वाडे आहेत. शिवाजी राजांचे 8 मंत्री होते, त्यांचे 5 वाडे या ठिकाणावरती आहेत आणि झाडं आहेत ना त्याच्या खालच्या बाजूला 3 वाडे आहेत. जे रोपेनी गडावरती आले ना त्यांनी हे 100-150 पायऱ्या तुम्ही वरती चढून आलात बघा, त्यावेळी समोर नजर गेली असेल तुमची, त्यावेळी खालच्या साईडला वाडे आहेत. हे 5 वाडे या ठिकाणावरती. याच्या वरच्या बाजूला जी रेलिंग लावलेली आहे चारी बाजूने त्याच्यामध्ये 3 खड्डे आहेत बघा. 2 जाळी लावलेले खड्डे आहेत आणि मधल्या ह्याच्यावरती दगडाचं झाकण आहे. याला धान्यांची कोठार असं म्हटलेलं आहे. याला धान्यांची कोठार का, तर याला इतिहासामध्ये राजांच्या काळात धान्य कोठार. पण तुम्ही रायगड किल्ला आज पाहायलासाठी आलेला आहेत. कधी कोल्हापूरमध्ये पाण्याला किल्ला पाहिलात ना तर पाण्यावरती याच्यापेक्षा खड्डे मोठे आहेत. स्वराज्याचं धान्य साठा तिथे होत असेल. गंगा, यमुना आणि सरस्वती हे खड्डे आहेत, छोटे खड्डे आहेत. इथे रायगडावरती 4 ते 5 हजार लोकसंख्या राहायची, म्हणजे मावळे राहत होते. त्यांना पुरेल इतकं धान्य ठेवलं जायचं. रोजचं धान्य गडावरती यायचं, पण कदाचित कधी या गडाला वेढा पडला तर 2-3 महिन्याचा वेढा असायचा. जेवढी लोकसंख्या गडावरती आहे त्यांना पुरेल इतकं धान्य राजांच्या काळात इथे स्टोरेज केलं जायचं. हे राजांच्या काळातलं धान्य कोठार. हा पहिला खड्डा 22 फूट आहे, दुसरा 20 फूट आहे, तिसरा 15 फूट खड्डा खोल आहे. शिवरायांच्या नंतर पेशव्या किल्ल्यावरती आले. पेशव्याने या खड्ड्यांचा उपयोग काय केला, कैद्यांची कोठडी. चोरी, लबाडी, गुन्हेगारी, चोरी, गद्दारी करेल त्या गुन्हेगाराला 7 दिवस इथे आतमध्ये ठेवलं जायचं. 7व्या दिवशी त्यांनी स्वतःचा गुन्हा कबूल नाही केला, त्याला गोंत्यात भरायचं, टकमुक टोकावणी फेकून दिलं जायचं. पेशव्यांच्या काळात कैद्यांची कोठडी, महाराजांच्या काळात धान्यांचे कोठार होते बघा साहेब. आता हे खड्डे पाहून घ्या, मग आपण राणीमहाल पाहण्यासाठी आतमध्ये जाणार आहोत. ऐका खड्डे पाहताना महत्वाची सूचना म्हणजे काय, आपल्या हातात मोबाईल, गॉगल, पैसे पडले काढता येणार नाहीये. सगळ्यांना सांगतो सूचना, हातातली वस्तू जपून वरच्या खिच्यावरती आत येऊन बघून घ्या, मग आपण पुढे जाऊ. याला जाळी नाही बाबू. जायचं खाली, पैसे काढायला जायचं. जातेस पैसे काढायला जातोस का, तेव्हा पैसे पडतात काढायला जा. हा जातोस काय, सांगू तुला जायचं आहे खाली. चला लवकर. आणि 150 पायऱ्या उतरल्याच्या नंतर खाली रोपे. 4 मिनिटात किल्ल्यावरती येतो रोपेने आपण. आणि 150 पायऱ्या चढून आल्याच्या नंतर किल्ल्यात येतो, त्यावेळी तो दरवाजा लागतो. म्हणून त्या दरवाजाला म्हटलेला आहे मेणा दरवाजा. आणि या मेणा दरवाजाच्या विरोधी दिशेला एक दरवाजा बघा, तो मेणा दरवाजा हा पालखी दरवाजा. पायी गडावरती महाराजांच्या पालखी यायच्या, या दरवाजातून वरती यायच्या, म्हणजे त्याला पालखी गेट. आणि मेणा दरवाजा म्हणजे शिवाजी महाराजांच्या राण्या, आता आतमध्ये राणी महल आहेत, महाराजांच्या राण्या मेण्यातून येणं जाणं करायच्या, म्हणून त्याला मेणा दरवाजा असं म्हटलेलं बघा. तो मेणा गेट हा पालखी गेट. 6 राण्यांचे 6 महल आहेत. आणि या राण्यांच्या महलांच्या आतमध्ये आपण राणी महल आतमध्ये जाऊन पाहणार आहेत. महाराजांना राण्या किती होत्या, 8. गडावरती राहायच्या 6, त्यांचे 6 महल आहेत. शिवरायांनी 8 राण्या आवडी निवडीसाठी केल्या नव्हत्या. हे स्वराज्य कमी होतं, हे वाढावं या हिशोबाने महाराजांनी 8 राण्या केल्या. आणि ज्यांच्या मुली केल्या ते नामवंत सरदार मोहिते, लिंबाळकर, जाधव, इंद्रे, शेळके, विचारे, देशमुख ही घराणे त्यावेळेस मोठी होती. शिवरायांनी ज्यांच्या राण्या केल्या त्यांची राण्यांची नावं सईबाई, स्वैराबाई, सगुणाबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई, गुणवंताबाई, सकवार गिरा गवळण आपल्या बाळासाठी उतरून गेली होती. हिरकणीची छोटीशी कविता अशी आहे की जिथे गाडी पार्किंग केलीत ना तुम्ही ते गाव हिरकणीवाडी गाव. आणि 400 वर्षापूर्वी त्या गावामधून काही गवळणी दूध घेऊन विकायला त्या रायगडावरती यायच्या आणि रायगडावरती दूध विकायच्या आणि दूध विकल्याच्या नंतर खाली निघून जायच्या. पण एके दिवशी 5:30 झाले आणि 5:30 वाजता रायगडाचा मेन दरवाजा महादरवाजा बंद झाला. त्यावेळी त्या गवळणीला खाली जाण्यासाठी कोणता मार्ग मिळाला नाही, म्हणून स्वतःच्या बाळासाठी जे रोपेने आलेत ना किल्ल्यावरती तो कडा उतरून खाली गेली. त्या कडाला हिरकणीचा म्हणून असं म्हटलेलं आहे. छोटीशी कविता अशी आहे, रायगडावर राजधानी ती, रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची. आणि कथा सांगतो अजूनही आता तेथील हिरकणी बुरुजाची. वसले होते गाव तयासी वाळुसरी या नावाचे, राहत होते गरीब कुटुंब तेथील धनगर गवळ्याचे. हिराबाई को ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे आणि सोबत होते हिरा नाव त्या तडफदार घरवालीचे. हिरा जात असे दूत घेऊनी गडावरी, चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. एके दिवशी दूत घालिता हिराच क्षणभर विसावली, ध्यानी नाही आले कधी
सांज वेल टवून गेली सूर्यदेव मावळतील होते गडाचे दरवाजे बंद मनात व्याली हिरा म्हणाली घरी ताने बाळ माझे हात जोडून करी विनवणी गडकरी खाली जाऊ द्या मला गडकरी म्हणतात नाही आदुन्या शिवरायांची आम्हाला बाळाचे झाले 8वा विरूप माय माऊली वेडी पिसी आणि कडा उतरुनी खाली जाऊनी बाळाला ती घे कुशी आतुने धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले हिरास साडी चोळी देऊनी प्रेमी सन्मानित केले कड्यावरती तो बुरुज बांधिला साक्ष आईच्या प्रेमाचा आणि कथा अजूनही ऐकू येते तेथील हिरकणी बुरुजाची आणि कथा अजूनही ऐकू येते तेथील हिरकणी बुरुजाची अशी हिरकणीची कविता होती तो हिरकणीचा कडा होता बघा त्या कड्यावरती ती हिरा गवळण बाळासाठी उतरलेले 400 वर्षापूर्वीचे गवळण एक आईचं आपल्या बाळावरती किती प्रेम असतं कल्पना करायची गोष्ट आहे आताच्या गवळणी गाडावरती येतात रोपेने येतात वरती आणि जर बंद झाला रोपे तर काय सांगतात पण ती खाली फ्रीजमध्ये दूध आहे ते बाळाला गरम करून पाजा उद्या सकाळ रोपे चालू झाला की मी पहिल्या ट्रिपला खाली येतो पायी जाऊ शकत नाही आत्ताच्या गवळण सांगतात हा रायगड आहे रायगडावरती आता इथे आपली माहिती झालेली आहे सर हे राणीमाल पाहायचे मग पालखी दरवाजातून खाली उतरायचं मंदिर टकमकटक बघून खाली जायचं जय जिजाऊ जय शिवराय रामकृष्ण हरी बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय त्यापेक्षा आपण एक गिफ्ट घेऊन आलो लवकर त्याला मोबाईल फोटो काढायला ये खिडक्या तू दाखव तुम्ही सांगत होतो काय आहे दादा आला हातामध्ये थांब पटकन असं मार पाप नाही तोंडाला लाव मला दोन होते इथे आता. पप्पाच आहे गेला ना बाजारपेठ सोबत चला काठी चक्काची गेलो चालेल की बाबू अर्ध्यास आला मी काठी घेतला आई काठी घेत हे उभी तुम्ही पाहिजे ना बस जावं 150 रुपयापर्यंत आहे तर अशा तऱ्हेने आमची रायगड ट्रिप खूप सक्सेसफुली पार पडलेली आहे आणि आम्ही आता घराच्या दिशेने वाटचाल करत आहोत खूप छान अशा प्रकारे ही ट्रिप पार पडलेली आहे सर्वांचे धन्यवाद आणि होप तुम्ही सर्वांनी मजा केली असेल मजा केली की नाही चला गुड बाय जय शिवराय बाय बाय